मागचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत. आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे. जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. त्याची सुरुवात झालेली आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज 26 नोव्हेंबर बुधवार 100% गोडसुद्धा झालेला आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा आज बुधवार 26 नोव्हेंबर गोडसुद्धा झालेला आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना संपत आला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला नव्हता. म्हणजेच एकत्रितपणे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उशीर झालेला होता. तर हा उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्स मध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. कारण लाडक्या बहिणींना आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. पुढच्या महिन्यापासून राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकांपूर्वी आणि आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार होते. तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण लाडक्या बहिणींना युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर अशा सोशल मीडियाच्या परते मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या. परंतु आज सकाळपासून अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज बुधवार 26 नोव्हेंबर गोड सुद्धा होतच आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या गुरुवार, उद्या 27 नोव्हेंबर लाडक्या बहिणींचा गोड होईल. परवा दिवशी शुक्रवार, परवा दिवशी 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर या ठिकाणी गोड सुद्धा होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजे 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार होते. तर त्याची आजपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. बघा बहिणींना, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करतात. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द 100% पूर्ण सुद्धा केलेला आहे. त्याचप्रमाणे परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटप केले जाणार होते. तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. परंतु फक्त महिना संपत आल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही. त्यासोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ई केवायसी चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला. तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले. आता बघा लाडके बहिणींना, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडके बहिणींना, आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे 1 डिसेंबर पासून स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी सुरू होत आहे. आता आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आणि निवडणुकीच्या अगोदर हे जर पैसे लाडक्या बहिणींना वाटप केले तर लाडक्या बहिणी या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करतील आणि एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा निवडून आणतील. या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी चालू महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोडलेला आहे. बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नियमाप्रमाणे
हप्त्याप्रमाणे वाटप होत आहे, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स मध्ये दिला जात आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या 2024 सालामध्ये म्हणजेच मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 ते 3 महिन्यांचे पैसे दिलेले होते। आता सुद्धा लाडक्या बहिणींना या 2025 सालामध्ये परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच आचारसंहिता लागू होणार आहे, तर त्या आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे वाटप होणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या गुरुवार उद्या 27 नोव्हेंबर रोजी सुद्धा लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होतील आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना परवा दिवशी शुक्रवार तर शुक्रवारी या ठिकाणी 28 नोव्हेंबर रोजी सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने 3000 रुपये सुद्धा वाटप होणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील त्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करत असतील, नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा पवार काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 3000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिट लाख मोलाचे आहे। 2 मिनिटं फक्त काळजीपूर्वक व्हिडिओ पहा। ज्या ज्या लाडक्या बहिणी 2 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओ पाहतील त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी 2 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओ पाहणार नाहीत त्या लाडक्या बहिणींचा 100% तोटा होणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाहीत, त्यांनी फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे संपूर्ण सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। कारण लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसायला पाहिजेत आणि तुम्ही काही महत्त्वाची कामे सुद्धा केलेली असावी, तरच तुम्हाला पैसे वाटप होत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होऊन जातील। कारण लाडक्या बहिणींना राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर पैसे दिलेले होते, लोकसभेच्या अगोदर पैसे दिलेले होते, म्हणजेच लाडक्या बहिणींनी सुद्धा इमानदारीने राज्य सरकारला मतदान केलेले होते, म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजय दादांना, आदिती तटकरे मॅडमना 100% लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं होतं। म्हणजे सरकारला सुद्धा लाडक्या बहिणींवरती विश्वास बसलेला आहे। लाडक्या बहिणी इमानदार आहेत। लाडक्या बहिणी या ठिकाणी हप्त्यांचे पैसे घेत आहेत, परंतु हप्त्यांचे जे पैसे घेत आहेत तर त्याचे लाडक्या बहिणींना 100% जाणीव आहे। लाडक्या बहिणी 1500 रुपयांची जाणीव ठेवून 100% सरकारला मतदान करत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे सरकार वाटप करत आहे, जास्तीत जास्त पैसे लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा सुद्धा करत आहे। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे जमा होत आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील त्यांना हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेले आहे। तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात, कारण लाडक्या बहिणींना हे सरकार कामाचं आहे, हे सरकार हिताचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला हे पैसे वाटप करत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। म्हणजेच या योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साड्या नेसून, डोक्याला टिकली लावून, कपाळाला टिकल्या लावून, डोक्याला केस लावून, या ठिकाणी काजळ लावून, या ठिकाणी ओठांना लाली लावून, कानामध्ये जुबे घालून, नाकामध्ये नथनी घालून आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत अशा पद्धतीने त्यांनी अवतार केलेला होता आणि फोटो काढलेले होते आणि आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी आहोत अशा पद्धतीने सरकारची फसवणूक केलेली आहे। आणि त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 16 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत, परंतु यापुढे अशा पुरुषांना हे पैसे वाटप केले जाणार नाहीत, कारण सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा येत आहे। कारण लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करायचे आहेत, परंतु जर या 14,000 पुरुषांना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पैसे वाटप करायचे झाले तर या ठिकाणी सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा येणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा 14,000 पुरुषांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे। अशा 14,000 पुरुषांवरती राज्य शासनाकडून कडक कारवाई सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, अशा 14,000 पुरुषांना पैसे येणार नाही, त्यासोबत अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आलेलं नव्हतं। म्हणजेच हे जी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस राज्य शासनाकडून काही नियम, अटी, शर्ती, पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या, परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणीने चुकीची कागदपत्रे काढून अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन नकली बनावट कागदपत्रे तयार केले आणि अर्ज सुद्धा केलेला होता। तर त्यांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे घेतलेले आहेत, परंतु यापुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत, यापुढे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होतील। राज्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप करणार आहोत। कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, कारण पूर्ण सरकार या योजनेच्या आधारावरती निवडून आलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना 100% गेम चेंजर ठरलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही डोळे उघडे ठेवून किंवा डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता की हे सरकार लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही। जरी लाडक्या बहिणी म्हणल्या की तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करा, तरी पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे तुम्हाला हे पैसे मिळत आहे, तुमचा फायदा होत आहे, त्याच दुपटीने त्याच पद्धतीने सरकारचा सुद्धा फायदा होत आहे। कारण पूर्णच्या पूर्ण सरकार फक्त या लाडकी बहीण योजनेच्या आधारावरती निवडून येत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना डोळे बंद ठेवून या ठिकाणी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा विश्वास तुम्ही सुद्धा ठेवायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नाही। आपला मुद्दा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, केवायसी विषयी काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, आम्ही जर केवायसी केलेले असेल तर पैसे मिळतील का, केवायसी केलेले नसेल तर पैसे मिळणार नाहीत का, आम्हाला ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे, पती आहेत परंतु वडील नाहीत, किंवा पती नाहीत वडील आहेत, किंवा पती आणि वडील दोन्ही पण नाही, तर आम्ही कशी केवायसी करायची आहे, ज्यांनी अगोदर जुनी केवायसी केलेली असेल त्यांनी नवीन केवायसी करायची आहे का, किंवा ज्यांनी आता केवायसी केलेली आहे त्यांनी काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, पुढचे 2 मिनिटं सोन्यासारखे राहणार आहेत, कारण पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला अगदी महत्त्वाची माहिती सांगत आहे। ही माहिती तुम्हाला सोशल मीडियावरती
ते बातम्यांमध्ये, टीव्ही चॅनलला, वर्तमानपत्रामध्ये, पेपरला सुद्धा पाहायला मिळणार नाही. कारण आपला एकच उद्दिष्ट असतो, आपलं एकच ध्येय असतं की लाडक्या बहिणींना कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती मिळावी, लाडक्या बहिणींचा वेळ वाचला पाहिजे. कारण लाडक्या बहिणींना सकाळ सकाळ भरपूर कामे असतात. बघा, घरामधील स्वयंपाकाची कामे असतील, घरामधील धुणे भांडे असतील, मुलांना डबा भरून देणे असेल, अशा प्रकारची लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. जर लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील तर त्यांना शेतामधील सुद्धा भरपूर कामे असतात. ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगार असतील त्यांना सुद्धा भरपूर महत्त्वाची कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जास्त वेळ घेणार नाही, म्हणजेच तुमचा कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त 2 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 100% नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचे पैसे जमा होतील. आणि जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर ते मागील हप्त्यांचे पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे, चालू हप्त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा जर तुम्ही हे माहिती अर्धवट पाहिले तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार नाही, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहे. म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमधील अगोदर 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते, परंतु या ठिकाणी छाननी करण्यात आलेली होती, अर्जांची पडताळणी करण्यात आलेली होती. त्यामुळे आता 2,26,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2,26,00,000 बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे जमवणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज बुधवार 26 नोव्हेंबर, उद्या गुरुवार 27 नोव्हेंबर, परवा दिवशी शुक्रवार 28 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, ज्या ज्या जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. बघा, याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, पुणे शहर, त्यासोबत यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव, गडचिरोली, चंद्रपूर, जालना असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नांदूर असेल, तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आचारसंहिता लागू होत आहे आणि निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत. तर बघा लाडक्या बहिणींना, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 गाडी नसेल, घरामधील 2 महिला लाभ घेत असतील, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, त्यांनाच हे पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्यांनाच हे पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना, आज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आचारसंहिता लागू होत आहे, निवडणूक सुद्धा आता जवळ येत आहे. त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये हे पैसे वाटप होतील. त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करा. महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती कामे सुद्धा करायची आहे, जेणेकरून पैसे जमा होतील.